हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. न्यू डे, न्यू चॅलेंज, न्यू ऑपॉर्च्युनिटीज. तर आज आम्ही चाललो कर्वेनगरला. त्या ठिकाणी सायन्स एक्झिबिशन आहे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. ॲज अ इंडस्ट्री एक्सपर्ट त्या ठिकाणी जाणार आहेत. आम्हाला सायन्स प्रोजेक्ट्सचं इव्हॅल्युएशन करायचं आहे. कुठले कुठले प्रोजेक्ट आहेत, कशा पद्धतीनं इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सने प्रोजेक्ट बनवलेत, काय टेक्नॉलॉजी वापरली आहे आणि काय प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतात, त्यानुसार आम्ही त्यांना इव्हॅल्युएट करणार आहोत. सो स्टे ट्यून इन द व्हिडिओ. तर आम्हाला थोडंसं लेट झालेलं आहे. ॲक्च्युली आम्हाला 11चा टायमिंग होता, बट आम्हाला मॅपवरती दाखवतं तिथं जाण्यासाठी आम्हाला वाजणार आहे 11:30. तर सर कसं वाटतंय? एक्साइटमेंट पण आहे आणि थोडीशी भीती पण आहे. आपण असं आहे की कधी प्रोजेक्ट मध्ये पार्टिसिपेट पण नाही केलेलं कॉलेज जीवनामध्ये. काय वाटतं सर, आता कुठले टाईपचे प्रोजेक्ट, जसं सोलर प्रोजेक्ट झालं किंवा सोलर IT, AI, PLC स्काडा बेस्ड सुद्धा प्रोजेक्ट आणि इंडस्ट्रीमध्ये जे कामात येतात. आता मला इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स असल्यामुळे मला जास्त जड जाणार नाही त्यांनी जे प्रोजेक्ट बनवलंय ते समजण्यासाठी. कारण PLC बेस्ड टेम्परेचर कंट्रोल सिस्टम, आता हे तर आम्ही आपले जे रिॲक्टर असतात फार्मास्युटिकल रिॲक्टर, त्याच्यामध्ये स्वतः आम्ही ते प्रोसेस सेफ्टीमध्ये असताना हे स्वतः आम्ही ते सजेशन दिलेले आहेत इंडस्ट्रीजना की तुम्ही टेम्परेचर कंट्रोलर लावा, टेम्परेचर ट्रान्समीटर इन्स्टॉल करा, त्याला सेन्सर असलं पाहिजे. पण म्हणजे सध्या कुठल्या इंडस्ट्रीवर फोकस करतो, म्हणजे कुठल्या टाईपचा, जसं AI समजा हो, IoT, त्यांना पण कसं त्यांचं पण येऊ शकतं रिन्युएबल. हो, AI वरती पण त्या लोकांनी प्रोजेक्ट्स, काल मी लिस्ट बघितली ना, तर त्याच्यामध्ये AI रिलेटेड पण 1-2 प्रोजेक्ट्स आहेत आणि IoT बेस्ड होम कंट्रोल सिस्टम. म्हणजे आता बघू आपण तिथे गेल्यानंतर ऍक्शन. म्हणजे विषय असा आहे, सायन्स एक्झिबिशन असो किंवा कुठलाही प्रोजेक्ट असो, ज्यावेळेला तुम्ही प्रोजेक्ट बनवता त्यावेळेला तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे आपण जे काही प्रोडक्ट बनवतो, कुठली प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, त्याची नीड काय आहे, मार्केटमध्ये त्याची खरोखर गरज आहे का, तुमचं व्हायचं असं युनिक सेलिंग पॉइंट नाही तर व्हायचं असं सर, प्रोजेक्ट अगोदर बनवायच्या नंतर प्रॉब्लेम बनवावं लागायचं, अगोदर सोल्युशन रेडी करायचे. एवढे ऍडव्हान्स असते ते असे प्रोजेक्ट बनवतात, त्यांची प्रॉब्लेमची गरजच नाही मार्केटमध्ये, त्यांचे प्रॉब्लेमच नाही, त्यांच्या सोल्युशनला प्रॉब्लेमची गरज आहे. ही सोल्युशन नीड्स प्रॉब्लेम नीड सोल्युशन नाही, त्याच्या प्रॉब्लेम सोल्युशनला प्रॉब्लेमची गरज आहे. तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करून की काय नीड आहे मार्केटमध्ये, त्याच्यासाठी लोक फॉर एक्झाम्पल पे करतील का, जर तुम्हाला त्याला बिझनेसमध्ये करायचं असेल तर इट इज स्केलेबल. त्याच्यानंतर अजून काय म्हणते सर, आणि व्हॉट इज युअर USP, लाईक युनिक सेलिंग पॉइंट, काय वेगळं करताय, किंवा ऑलरेडी समजा मार्केटमध्ये सोल्युशन आहे, चालतंय, परंतु तुम्ही त्याच्यापेक्षा काय वेगळं करताय, त्याच्यापेक्षा काय तुम्ही बेहतर करताय, तर त्यानुसार पण तुमच्या प्रोडक्टला व्हॅल्यू येते. सो तो पण एक पॉईंट असतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आमच्या व्लॉगमध्ये काय बघायला मिळणार, एकदम ॲडव्हान्स इंडस्ट्रियल नॉलेज, एंटरप्रेन्योरशिप नॉलेज, बिझनेस नॉलेज तुम्हाला पाहायला मिळणार. आता जस्ट कॉलेजला पोहोचतोय आम्ही 1-5 मिनिटामध्ये. सो आता थोडं लेट झालेलं आहे, ऊन तुम्ही पाहू शकता कसलं आहे. बट आता आय थिंक इव्हेंट म्हणजे एक्झिबिशन तो सुरू झाला असेल. सो आम्हाला गेल्या गेल्या आता कामाला लागायला लागेल तिथं. सो वी जस्ट फायनलाइज द विनर्स. आणि खूप एक्साइटिंग होतं, खूप एन्जॉय झाला, म्हणजे खूप लर्निंग होतं. आज नवीन प्रोजेक्ट्स, नवीन आयडियाज पाहायला मिळाल्या आणि भरपूर स्टुडंट्सने इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स बनवले होते बऱ्यापैकी, बिकॉज इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे प्रोजेक्ट होते. सो बऱ्यापैकी नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी यूज केलेली आहे. सो इट इज़ व्हेरी एक्साइटिंग टू शो यू दोज प्रोजेक्ट्स. So the students are quite brilliant, and we have observed that there are 8 to 9 IoT based projects, which is a upcoming and industry needed technology, which today's students are thinking about it. Thank you. बहुत ज़्यादा अपॉर्चुनिटी रहेगी AI हो गया, Yeah, definitely.
AI is emerging now everywhere in processes, in design, in R&D. Everywhere AI is playing a major role. Most of the things we also practice AI in our processes, like AI-based inspections and AI-based detection and preventions. सो आता जस्ट इव्हेंट संपलेला आहे. विनर्स वगैरे पण टॉप 3 विनर्स काढलेले, त्याच्यानंतर 2 रनर्स अप विनर फायनल केलेले. सो त्यांना अवॉर्ड वगैरे देऊन ते पूर्ण इव्हेंट वगैरे संपला. आता चाललो आहे आम्ही ऑफिसला खराडीला. आपल्या रेग्युलर ड्युटीसाठी चालू. हो, रेग्युलर ड्युटीसाठी. सो पण खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता, नवीन एक्सपिरियन्स होता. भरपूर काही गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. भरपूर वेगवेगळे प्रोजेक्ट होते, इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट होते. फायनल इयरवाले जे होते त्यांचे प्रोजेक्ट्स चांगले होते, फिनिशिंग वगैरे सगळ्या गोष्टी. आता घेऊया कोल्ड कॉफी रिची. हाय गाईज, तर आता एक्झिबिशनवरतून ऑफिसला आलो आहेत आणि आजचा दिवस एकदम क्रेझी होता. खूप नवीन एक्सपिरियन्स होता एक्झिबिशन मध्ये ॲज अ जज जाण्याचा. आणि त्या ठिकाणी खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या. स्टुडंट्स कशा पद्धतीनं नवीन टेक्नॉलॉजी यूज करून त्याचा प्रोजेक्ट्स वगैरे बनवत आहेत. आणि इट वॉज रिअली एक्साइटिंग. आणि हा व्लॉग्स इथेच संपवतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला कशा पद्धतीचे व्लॉग्स बघायला आवडतील ते कमेंटमध्ये सांगा. आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ.